सर्वच आमच्या पत्रकार बांधवांचं आणि संपादक बांधवांचं मी पत्रकार कृती समितीच्या वतीने आणि आप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या सत्काराचा विषय असा आहे की आपल्यातील एक समाज बांधव वंचित शोषित घटकांसाठी ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, अहोरात्र झटणारे असे सन्माननीय यशवंत बाबुराव फडतरे यांची एका शासकीय कमिटीवर निवड झालेली आहे। थोडक्यात त्या कमिटीचा उल्लेख करतोय आणि त्यानंतर त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। तर साहेबांची ज्या कमिटीवर निवड झालेली आहे, महाराष्ट्र शासन नियुक्त अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण परिषदेवर शेतकरी प्रवर्गातून अशासकीय सदस्य म्हणून साहेबांची निवड झालेली आहे। तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव यांच्या आदेशाने ही निवड झाली लक्षात घ्या। तसेच आपली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या शासकीय कमिटीवर देखील फडतरे साहेबांची नियुक्ती झाली आहे आणि संबंध पत्रकार आणि संपादक आणि वेगवेगळ्या दैनिक आणि यूट्यूब चॅनलच्या वतीने आणि आप्पाश्री लंगोटे परिवाराच्या वतीने तसेच विशेष करून पत्रकार कृती समितीच्या वतीने त्यांचा एक छोटेखानी सत्कार आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय। फडतरे साहेबांनी तो सत्कार स्वीकाराविषयी विनंती करतो आणि या परिवाराचे आमचे सर्वेसर्वा मार्गदर्शक आणि केंद्र साथून ज्यांच्या गेल्या सर्व पत्रकार बंधूंचं खरं तर मी खूप मनापासून त्यांचे आभार मानतो, कारण माझी सुरुवातच पत्रकारितेतून झाली। मी वयाच्या 18-19 वर्षी संचारला 150 रुपयाच्या मानधनावर पत्रकारिता म्हणून सुरुवात केली। रंगावैद्य जे माझे गुरु हे सांगायच्याने मी त्यांच्या समोर बसून आग्रही लिहायचो। माझं नशीब असं हे की रंगावैद्य साहेबांचे मी 1.5 वर्ष दररोज आग्रही लेख लिहायचे। हे पत्रकारिता सामाजिक चळवळीला तिथून सुरुवात झाली। मी तर तसं बघायला गेलं तर मी एक पोतराच, 4 घरं भीक मागून जगणारा। आज रंगावैद्यांच्या पत्रकारितेमुळं मी आज माणसात आलो। त्यानंतर एकमत, महाराष्ट्र टाइम्सपर्यंत गेलो, टाइम्स ऑफ इंडियाला लिहित होतो। म्हणजे पत्रकारिता हे माझ्या जीवनाचं एक भागच होता आणि हे काम करत असताना मी दलित, शोषित, भटकेमुक्त, आदिवासींच्या प्रश्नावर काम करताना गेल्या 30 वर्षापासून मी प्रामाणिकपणानं जे शोषित माणसं आहेत त्या शोषित माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम मी गेल्या 30 वर्षापासून करतो। त्याच्यामध्ये बरेच इक्बालसारखे, डांगेसारखे माझ्यासोबत काम केले, मनोजसारखे सोबत माझ्या काम केलेले आहेत, कारण ते प्रत्यक्ष आम्ही भटक्यांच्या सोबत काम करत होतो, वंचिताच्या सोबत काम करत होतो। ते काम केल्याचं फळ मला आज मिळालं आहे आणि मी एकटा सदस्य नाही तर आपण सर्व मित्र कंपनी, सर्व पत्रकार बंधूंनी मला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं, कारण कोणीच परिपूर्ण नसतो। त्यांच्या पत्रकारितेच्या समस्या असतील, ग्राहकांच्या समस्या असतील, भटकेमुक्तांच्या समस्या असतील, मला सांगावं त्या पद्धतीनं शासनाकडे मी तशा पद्धतीची मागणी करतो आणि आपण सर्वजण मिळून शोषित माणसाला न्याय कसा देता येईल या पद्धतीनं आपण सर्वजण बघूयात। पुन्हा एकदा सर्व पत्रकार आणि संपादकाचं मी मनपूर्वक हृदयापासून मी सर्वांचा आभार मानतो। जिंदाबाद।